हॉटेलला टक्कर देणारी, कमीत कमी साहित्यात होणारी आणि झटपट होणारी अशी ही सावजी स्पेशल कोफ्ता करी तुम्ही कधी ट्राय केली का? चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सावजी कोफ्ता करी। हे बघा किती सुंदर आणि किती टेस्टी दिसत आहे। नमस्कार मंडळी, चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू। एका पॅन मध्ये तेल घेतलं, 1 चम्मच तेल घ्यायचं आहे आणि रफली चॉप केलेला टोमॅटो घातला, रफली चॉप केलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या, अख्ख्या लाल मिरच्या घातल्या आणि फ्राय केलं। थोडं मीठ घातलं आणि 5 मिनिटं झाकून शिजू दिलं। शिजल्यानंतर थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर मिक्सर जार मध्ये काढून घ्यायचं आहे। आता त्यात थोडे मगज घातले, तुम्ही काजू पण घालू शकता आणि थोडे शेंगदाणे घातले, वॉटरमेलन सीड। आता थंड झाल्यानंतर कोथिंबीर घातली मिक्सर जार मध्ये आणि सगळं मिश्रण घातलं मिक्सर जार मध्ये आणि हे मिक्सर जार मध्ये फिरवून घेतलं। छान पेस्ट तयार केली, फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। पेस्ट तयार झालेली आहे, हे बघा एकदम फाईन पेस्ट तयार झालेली आहे। या प्रकारे जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करा। आता 3 बटाटे घेतले, बॉईल केलेले आहे, उकडलेले बटाटे आहे, उकडून घेतले 3 बटाटे आणि किसून घेतले। हे बघा किसून झालेले आहे, गुठळ्या नको आपल्याला बटाट्यामध्ये। त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या 2, कोथिंबीर घातली भरपूर, थोडी हळद घातली, थोडंसं तिखट घातलं, सावजी मसाला घातला, गोडा मसाला घातला आणि मीठ घातलं आणि धणे जिरे पावडर घातलं। छान मिक्स करून घेतलं आणि आता कॉर्नफ्लॉवर घातलं, 4 चम्मच कॉर्नफ्लॉवर घातलं। याचा छान गोळा करून घ्यायचा आहे। छान मॅश करून, छान मिक्स करून याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। थोडं तेल घातलं, आपला गोळा तयार झालेला आहे। आता याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहे। हे बघा या प्रकारे छोटे छोटे बॉल्स करून घेतले, पूर्ण बॉल तयार झालेले आहे। आता याच्यावर आणखी कॉर्नफ्लॉवर थोडं स्प्रिंकल केलं, पसरवून घेतलं थोडंसं आणि आता हे तळून काढू, तळून काढायचं आहे। एक एक पूर्ण बॉल्स तळून काढून घेतले। आता पुढली प्रोसेस बघू। आता एका कढईत तेल घेतलं, आता मात्र भरपूर तेल घ्यायचं आहे। मोहरी घातली, जिरं घातलं थोडंसं,
तमालपत्र घातलं, थोडी दालचिनीचा तुकडा घातला आणि बारीक चिरलेला कांदा घातला. छान फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. आता ही पेस्ट घातली टोमॅटोची. अद्रक लसूण पेस्ट पण घालायचं आहे. अद्रक लसूण पेस्ट फ्राय झाल्यानंतर जी आपण पेस्ट केली ती पण घालायची आहे. हे बघा, छान अशी मस्त झाली आहे पेस्ट टोमॅटोची. छान असं तेल सुटतपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. छान फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटतपर्यंत. वाव, मस्त खमंग सुगंध सुटला आहे. आता दही घातलं 2 चम्मच छोट्या चम्मचनी. लक्षात ठेवा एक टीप, दही घालताना गॅस एकदम बंद करून करायचा आहे आणि नंतर दही घालायचं आहे. त्यामुळे दही छान असं फुटत नाही. आता दही छान फ्राय झाल्यानंतर गॅस लावून दही मिक्स करून घ्यायचं आहे. आता हळद घातली, तिखट घातलं, लाल धने जिरे पावडर घातलं, चवीपुरतं मीठ घातलं, थोडा गोडा मसाला आणि सावजी मसाला घातला. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मस्त सगळे मसाले फ्राय करून घ्यायचे आहे तेलात. हे बघा, या प्रकारे मस्त तेल सुटतं मसाल्याला. आता पाणी घातलं. जे आपण पेस्ट वाटली होती त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते पाणी घातलं. तुम्हाला ग्रेव्ही जशी पाहिजे त्या अनुषंगाने तुम्ही पाणी घालू शकता. पातळ पाहिजे, दाटसर पाहिजे, जशी पाहिजे तसं पाणी तुम्ही घालू शकता. मला जास्त पातळही नको आणि दाटसरही नको. हे बघा, या प्रकारची ग्रेव्ही मला हवी. हे बघा किती सुंदर ग्रेव्ही झाली आहे आपली. किती छान दिसते, मस्त. वाव, हे बघा ग्रेव्हीला मस्त उकळी येत आहे. आपली ग्रेव्ही तयार आहे. आता यात आपण कोफ्ते घालू. एक एक सगळे कोफ्ते घातले. मस्त, बढिया, दिसायला खूप सुंदर दिसते. आता झाकून 5 मिनिटं तसंच शिजू दिलं. 5 मिनिटानंतर वाव, हे बघा किती छान झाले आहे कोफ्ते. अजिबात फुटत नाही, तुटत नाही, मस्त. आता कसुरी मेथी घातली. चिमूटभर धणे जिरे पावडर, सावजी मसाला आणि गोडा मसाला घातला आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली. ऑलमोस्ट आपली भाजी तयार आहे. कोफ्ता करी तयार आहे. आता यात थोडं फ्रेश क्रीम घातलं. दोन मिनिटं तसंच झाकून ठेवलं. 2 मिनिटानंतर सावजी स्पेशल कोफ्ता करी तयार आहे खाण्यासाठी. वाव, बढिया, मस्त. तुम्ही पण या पद्धतीने कोफ्ता करी ट्राय करून बघा. बटाटा कोफ्ता करी, सावजी स्पेशल, सावजी स्टाईल. तुम्ही तर वेगवेगळ्या प्रकारचे कोफ्ते खाल्ले असेल, पण या प्रकारे करून बघा.
आणि एन्जॉय करा. भाकरी बरोबर, पराठ्या बरोबर, वरण भाताबरोबर पण छान लागतं. लच्छा पराठा, साधा पराठा, पोळी, चपाती कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. वाव, मस्त एकदम मऊ झालेले आहे. मी तोडून पण दाखवले तुम्हाला. अगदी मऊसूद, तोंडात जाताच विरघळणारे. हे बघा, मस्त. मस्त दिसत आहे. वाव. बाय.